तर ठाकरेंच्या आंदोलनावरचं लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना अटक असं संजय राऊतांनी म्हटलंय। नागपूरमध्ये आज ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन होतंय। राम मंदिर लुटी विरोधात आमचा यलगार असंही राऊतांनी सांगितलंय। ठाकरेंच्या आंदोलनावरचं लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना अटक केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। अयोध्या चोरमुक्त करण्यासाठी आज अराजकीय आंदोलन करत असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। मंदिर परिसरात कोणतंही राजकारण करणार नाही असं राऊतांनी म्हटलेलं आहे। आणि ठाकरेंच्या याच आंदोलनावरचं लक्ष हटवण्यासाठी सोनम वांगचुक यांना जंतर मंतर या ठिकाणाहून उपोषण स्थळावरून अटक करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी बोलून दाखवलंय। फडणवीसांसह आरएसएसने देखील या आंदोलनात सहभागी व्हावं असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। अयोध्या चोरमुक्त करण्यासाठी आज अराजकीय आंदोलन असल्याचं राऊत म्हणतायत। सोनम वांगचुक यांच्यावरती काल रात्री दडपशाही करण्याचं दुसरं कारण असं आहे, आज नागपुरात जो हिंदुत्वाचा धडक आहे, आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थिती जो एक राम मंदिर लुटी विरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं। ही दोन कारणं आहेत। उद्धवजींच्या आंदोलनासाठी सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई केली असा हास्यास्पद दावा जनाब संजय राऊत करतायत। नसीब संजय राऊत म्हणाले नाहीत की अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध जे होतंय ते उद्धवजींच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध भारतीय जनता पार्टीने घडून आणलं असा दावा संजय राऊतांनी केला नाही। हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं नशीब म्हणावं लागेल।